इथून सध्या कुठली वाहतूक सुरू असते या महामार्गावर? MP मधून पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात जाणारे सगळी जड वाहतूक याच रूटने चालतात. बघू शकता तुम्ही, अतिशय धोकादायक प्रवास या ठिकाणावरून करावा लागतोय. मित्रांनो नमस्कार, आपण सध्या पुणे ते इंदोर या महामार्गावरून प्रवास करत आहोत. खरं म्हटलं तर या महामार्गाचं चौपदरीकरण होणं खूप गरजेचं आहे, कारण या महामार्गावरून मोठी वर्दळ आहे. विशेष करून जड वाहतूक इंदोर पुणे महामार्गावरून सुरू असते आणि नेमका हाच महामार्ग सध्या सिंगल आहे, म्हणजे या ठिकाणावरून सिंगल वाहतूक असल्यामुळे नगरपर्यंत सिंगल, मालेगाव ते नगरपर्यंत हा महामार्ग सिंगल आहे. त्यामुळे इथे नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. गुजरात, MP या भागातील जी जड वाहतूक आहे ती याच महामार्गावरून सुरू असते. तुम्ही आता समोर बघू शकता, अनेक ट्रक्स इथून तुम्हाला जाताना दिसतील. तर बघा तुम्ही, आता इथे सिंगल रोड आहे आणि जड वाहतूक भरपूर आहे. 4 लेन होणे खूप गरजेचं आहे. या महामार्गावरून अशी जड वाहतूक दिवसभर सुरू असते, दिवसभर. आणि अर्थातच यामुळे अनेकदा वाहतूक सुद्धा जाम होत असते, अपघात पण होतात. अपघात खूप होत असतात आणि इथून प्रवास करताना जीव मोठी धरून पुढे आपल्याला जावे लागते. इथून सध्या कुठली वाहतूक सुरू असते या महामार्गावर? MP मधून पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात जाणारे सगळी जड वाहतूक याच रूटने चालतात. कोकणातून इथूनच वाहतूक होते समजा. मित्रांनो बघू शकता तुम्ही, अतिशय धोकादायक प्रवास या ठिकाणावरून करावा लागतोय. मालेगाव ते नगरपर्यंत हा जो महामार्ग आहे सिंगलच आहे. तर याच महामार्गाचं चौपदरीकरण होणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही ही वाहतूक बघू शकता. पुढे आता मनमाड हे शहर लागेल. आपण येवल्याकडून मनमाडकडे जाताना हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तर काही महामार्ग महत्त्वाचे असतात, त्यांच्याविषयी तुमच्या समोर सादर करत असतो, जेणेकरून याकडे लक्ष वेधले जावे. अतिशय वर्दळीचा महामार्ग पुणे इंदूर महामार्ग सध्या नगर ते मालेगावपर्यंत असा आहे. जड वाहतूक प्रचंड असल्यामुळे इथे खूप जपून वाहन चालवावे लागते. तर या महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर व्हावे. हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो. 2 ते 3 राज्यातील वाहतूक या ठिकाणावरून होते. हा बाजूला अंकाईचा किल्ला आहे. अंकाई किल्ला परिसरातून आपण जात आहोत आणि ही वर्दळ आणि ही वाहतूक तुम्ही लाईव्ह बघू शकता. अतिशय धोकादायक प्रवास म्हणता येईल या ठिकाणावरून. दुचाकी स्वारांनी इथून प्रवास करताना खूप काळजी घेणे गरजेचं आहे, कारण ही जी भली मोठी वाहनं आहेत, या वाहनांना बऱ्याचदा साईडने जाणाऱ्या छोट्या वाहनांचा अंदाज येत नाही आणि त्याचमुळे अपघात घडण्याची शक्यता दाट असते. अंकाई किल्ला परिसर आहे आणि आपण सध्या पुणे ते इंदूर या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि तुम्ही जर या महामार्गाने प्रवास केलेला असेल तर तुमचे काय अनुभव होते, तुम्हाला काय चांगला वाईट अनुभव आला ते जरूर कळवा. शक्यतो इथून चांगला अनुभव येण्याची काही शक्यता नाही, कारण अतिशय वर्दळीचा आणि धोकादायक हा महामार्ग आहे. मालेगावपासून नगरपर्यंत अशीच परिस्थिती आहे. तर लवकरात लवकर जर हा महामार्ग 4पदरी झाला तर निश्चितच अनेकांचा वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि सुरक्षित प्रवास होऊ शकतो. धन्यवाद. तुम्ही ही परिस्थिती लाईव्ह बघू शकता.